मी एक असा मंत्र देईन ज्याला सतनाम म्हणतात, 2 अक्षरी आहे, ज्यात एक ओम मंत्र आहे, एक तत्वगुप्त आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक 23 मध्ये हा मंत्र सांकेतिक अर्ध सांकेतिक लिहिला आहे. ओम तर सार्वजनिक आहे, स्पष्ट आहे. तत् आणि सत हे 2 मंत्र गुप्त आहेत. हे केवळ कबीर परमात्मा यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना दिले होते, ज्यांना मोक्ष मिळाला. मग त्यांना सत्य ताकीद दिली होती की आता या सतनामाला उघड करू नका, नाहीतर येणाऱ्या आगामी काळात या काळाचे दूत डाव खेळतील आणि माझी मुलं भिन्नता ओळखू शकणार नाहीत. कारण की हा मंत्र देणारा पृथ्वीवर एकच असू शकतो, दुसरा नाही असू शकत. एकतर परमात्मा आले होते, त्यावेळी ते एकटेच होते. ना कुठलं असं साधन होतं, ना कुठला मीडिया, ना कुठला कन्व्हेन्स होता. आणि तरीही परमात्म्याने 64 लाख शिष्यांना स्वतःच नाम दिलं, दीक्षा दिली होती, इतरांना नव्हती दिली. भले हा मंत्र नव्हता दिला, हे 5 मंत्र जे आपल्याला 7 मंत्र तयार करून दिले जातात, तर त्यात केवळ हे 5च मंत्र द्यायचे दाता. कारण त्यांना माहिती होतं की हे आत्ता मला ओळखू शकणार नाहीत, आणि जरी यांनी कुणाला हा मंत्र दान केला तरी तो उघड होऊन जाईल, गोष्ट बिघडून जाईल. या दृष्टिकोनातून त्या गरीबदास साहेबजींना म्हणाले की तुम्ही या नामाचा जप करा, कारण की आपण पक्के भक्त आहात, आपल्यामध्ये श्रद्धा पूर्ण असेल. आपण हे स्थान पाहिलंय आणि ते स्थान पाहिल्यानंतर आपल्याला हे स्वप्नातही आवडणं शक्यच नाही. या बोलण्याने गरीबदास साहेबजी संतुष्ट झाले की जशी आज्ञा प्रभू आपली, आणि म्हणाली की हे आता सांगू नकोस. परमात्म्याने स्वतःचं सगळं ज्ञान त्यांच्यात फीड केलं गरीबदास साहेबजींच्या आत्म्यामध्ये. जसं एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये खूप मोठे हे सत्संगाचे व्हिडिओसुद्धा कितीतरी तासांचे फॅक्स केले जातात आणि त्यातही सेव्ह होतात. असे परमात्म्याने ते ज्ञान, तत्वज्ञान जे कबीर पंथात घुसलेल्या कबीरपंथी नकली संतांनी, काळाच्या दूतांनी काहीशी खराब केली होती, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी आपल्या पद्धतीने हवे तसे अनर्थ केले होते, त्याच्या पूर्तीसाठी आदरणीय गरीबदास साहेबजींमध्ये ते पूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये फीड केले होते आणि मग त्याला सार्वजनिक करवलं होतं. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये परमात्म्याने असं मिश्रण करून टाकलं की ना तर गरीबदासांच्या पंथातील समजू शकले त्यांना, आणि त्या मिश्रणाशिवाय ती वाणी सुरक्षितही राहू शकत नव्हती. कुठे कुठे तर गरीबदासजींनी राम आणि कृष्णाचा महिमा ऐकवला आणि हे भोळे आत्मे राम आणि कृष्णावरती आरूढ आहेत, त्याच आधारे या वाणीला सुरक्षित ठेवलं. जर त्यात कुणीन टाकलं असतं तर कोणीच ग्रहण नसतं केलं. तर ज्या कारणाने गरीबदासजींच्या पंथाच्या अनुयायांनी गरीबदास साहेबजींना विष्णूजींचा अवतार मानले, त्या ज्ञानाला न समजता त्यांच्या वाणीशी अपरिचित जेवढेही गरीबदासजींचे जे ते संत झाले आहेत किंवा त्यांचे पंथी आहेत, अनुयायी आहेत, गरीबदासी म्हणवतात, एक माझ्या पूज्य गुरुदेवजींना सोडून त्या संपूर्ण गरीबदास पंथातील कोणाकडेच हा मार्ग नाही. आणि हे परमात्म्याने एका सुनियोजित पद्धतीने इथपर्यंत पोहोचवलं. आमचे जे गरीबदासजींनंतर जे थेट शिष्य झाले ते शीतलदासजी होते. गाव उमराणामध्ये त्यांचा आजही आश्रम आहे छोटासा. त्यांना गरीबदासजींनी विशेष सूचना दिली होती की या मंत्राचा तू जप कर. केवळ एक सुयोग्य शिष्य ज्याला मी संकेत देईल त्याला तू सांग. तर गरीबदासजींनी स्वप्नात त्यांना संकेत दिला आणि दुसरा जो त्यांचा शिष्य अधिकारी होता त्याला सांगितलं याला दे, आणि त्यालाही हेच सांग की तू कोणालाच हे सांगणार नाही. अशी चालत चालत माझ्या पूज्य गुरुजींजवळ
ही केवळ या गरीबदास पंथातून एकच साखळी आली आहे हे सत्य माना. आणि त्यांनी मग या दासाला हे पाठवलं, हे ज्ञान दिलं. माझ्या पूज्य गुरुदेवजींचे बरेचसे शिष्य होते. काही साधूही बनले होते, लाल रंगाचे कपडे घालून राहत होते. त्यांनाही आदेश नाही दिला नाम देण्याचा, केवळ या दासाला. दास तर एक सर्व्हिस करत होता. इथेच होतो मी या हरियाणामध्ये, या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि जेव्हा या दासाला माहीत नाही काय पाहिलं होतं, या दासामध्ये स्पेशल मला सांगितलं होतं की हे नाम तू देत जाशील, सत्संग कर आणि एकटं वाटून घेऊ नकोस. परमात्मा तुझ्या सोबत असतील आणि विश्वात तुझ्यासारखा पृथ्वीवर कोणी संत नसेल. त्यावेळी माझ्या पूज्य गुरुदेवजींचं वय जवळजवळ 105 वर्षांचं होतं. आणि म्हणतात की वचन पलटे नाही, चाहे पलट जावा ब्रह्मांड. तर पुण्यात्म्यांनो, असं या आपण अनमोल ज्ञानाला सुरक्षित ठेवलं होतं. तर गरीबदास साहेबजींना म्हटलं होतं, बेटा आपण जा आणि प्रचार करा माझ्या वाणीचा, आणि असं याला गुप्त ठेवा आणि स्वतः जप करा या मंत्राचा. अन्य कोणाला, ते कबीर परमात्माही हेच म्हणाले होते की एक सुयोग्य शिष्य तुला संकेत देईन त्यालाच दे. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोहोचला, मग या दासाला प्राप्त झाला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.